राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरून ठाकरेंनी आता थेट फडणवीसांच्या नागपुरात जाऊन रामरक्षा आंदोलनाची रणनीती आखली आहे। मात्र या आंदोलन स्थळी भाजपनं ठाकरे सेनेचीच कोंडी केली आहे आणि त्यामुळे नागपूरचं वातावरण आता तापण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर होणाऱ्या या सामन्यावरचा हा रिपोर्ट। फडणवीसांच्या नागपुरात ठाकरेंची रामरक्षा। ठाकरेंचं रामरक्षा पठण, सरसंघचालकांनाही निमंत्रण। नागपुरात भाजपचा मंडप, ठाकरे सेनेची कोंडी। अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहाराच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आक्रमक झाली असून राज्यभरात रामरक्षा आंदोलन करण्यात येते। मुंबईनंतर आता नागपुरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या निवासस्थानाजवळ उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। भाजपनं मात्र नागपुरात होऊ घातलेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमावरून ठाकरे सेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय। ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय त्या ठिकाणी भाजपनं मंडप टाकून ठेवलाय। त्यामुळे कोंडी केली जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय, तर भाजपनं त्यांच्यावर पलटवार केलाय। म्हणजे होर्डिंग लावू द्यायचे नाही, बॅनर लावू द्यायचे नाही, परवानग्यांचा विषय, जे जे काही गोष्टी करणं शक्य आहे त्या जरी होत असल्या तरीही हा रामरक्षा आंदोलन हिंदुत्वाचा जो आहे तो आम्ही तडीसने पूर्ण करू। मुळामध्ये संजय राऊत, तुमचं हे आंदोलन रामरक्षेसाठी नाही तर उभाटाची रक्षा करण्यासाठी आणि पक्षाची रक्षा करण्यासाठी हे आंदोलन आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। ठाकरे सेनेनं मुख्यमंत्र्यांसह सरसंघचालक मोहन भागवतांनाही रामरक्षा पठणात सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलंय। मात्र नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून शिंदे सेना आणि ठाकरे सेना आमने सामने आलेत। शिंदे सेनेचे नेते रामदास कदमांनी टीका करत उद्धव ठाकरेंना डिवचलंय। मात्र या टीकेनंतर संतापलेल्या ठाकरे सेनेच्या नेत्यानं थेट कदमांचा बापच काढलाय। उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी, खूप मोठा विनोद आहे। खूप मोठा विनोद आहे। जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधीसोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं बाबत बोलावं, हे हास्यास्पद आहे ना। लोकांना कळतं सगळ्या गोष्टी। रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे? हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का? बघ, काही बोलता। ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामाच्या बदेत डल्ले मारतायत आणि त्या डल्ल्यांवर बाबा आता राम आमचं रक्षण करतो, आता बाबा आमच्यावर वेळ आली रामाचं रक्षण करण्याची, काय आहे त्याच्यावर बोला। नागपुरातलं रामरक्षा आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ठाकरे सेनेची जोरदार तयारी सुरू आहे। विदर्भात बैठकांचं सत्र सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।